दिनांक 16 ऑगस्ट रोजी बांगलादेश येथे झालेल्या हिंदूवरती अत्याचार विरुद्ध नाशिक शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती। यावेळी प्रदर्शन कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचे नारे देत दूध बाजार येथील मशिदीच्या समोरून जात असताना मशिदीसमोर उभ्या असलेल्या मुस्लिम समुदायासमोर जय श्रीरामचे नारे देत आपल्या मोटरसायकलवरून जात असताना जमावातील काही युवक एक दुसऱ्याच्या अंगावरती गेले आणि हा वाद पुढील मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि दंगलीत रूपांतरित झाला। जय श्रीराम। सुरुवात कशी झाली, घटनेला कारणीभूत कोण, हा सर्व प्रकार महाराष्ट्र माझा न्यूजच्या हाती लागला असून बघा सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे कैद झालेला हा सर्व प्रकार। या दंगलीत समाजकंटकांना मज्जाव करण्यासाठी आलेल्या नाशिक शहराचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव तसेच पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही मार लागलेला आहे। नाशिक पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे निभवत बऱ्याचशा दंगलखोरांना ताब्यात घेतले असून पुढील तपास भद्रकाली पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र माझा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।